तर गाईस येस कोल्हापूरच्या आता आम्ही पोहोचलो आहे आणि डेस्टिनेशनला पोहोचायला फक्त 1 मिनिट आहे आणि रोशन rush करतोय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, जसं का तुम्ही बघू शकता आत्ता टाईम झालेला आहे 11:30 आणि आम्ही 12ला डॉट इथून निघणार आहे. आजचा शेवटचा दिवस आहे सांगलीचा. मग इकडून आम्ही जाणार इथे कोल्हापूरला जाणार. कोल्हापूरला जाऊन मग तिकडे थोडं 2-3 जागा आहेत जिकडे मित्रांना माहिती आहे की स्पेसिफिक काय आहे, थोडं म्हणजे फिरायसारखं. तर तिकडे आम्ही जाऊ. तिकडे गेल्यानंतर थोडं बघू जरा काय सीन आहे, जेवायचं वगैरे. मग तिथे होल्ड करू. मग नंतर दुपारी तिकडून डायरेक्ट आज मुंबईला. मग आजचा हा शेवटचा सांगलीचा दिवस आणि शेवटचा हा हिरवगार दृश्य तुम्ही बघू शकता. आणि मग आज जसं काय 4 तारीख आहे. आज फ्रेंडशिप डे पण आहे. तर हॅपी फ्रेंडशिप डे सगळ्यांना. आणि असंच दोस्ती बरकरार राहू द्या. आणि मग भेटूया तुम्हाला पूर्ण टूरमध्ये, रोड टूरमध्ये. सो तर गाईज आज बघू शकता आता वाइंड अप सगळं झालेलं आहे आणि सगळे मित्र इथे थांबलेले आहेत. आणि आज फ्रेंडशिप डे आहे ब्रो. तर सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे गाईज. बोला ना, एवढं काय मुरगुडलंय, बोला. सध्या भूक लागली आहे, नाश्त्याची गरज आहे. आता इकडून आम्ही जाणार आहे पुढे कोल्हापूरला. मग तिकडचे विज्युअल्स तुम्हाला दाखवू सगळं मस्तपैकी एकदम. आणि आता बंगलोरला बाय बाय टाटा बोलायचे टाइम आलेला आहे. चलो गाईस बाय. तर आता आम्ही ऑलमोस्ट झालेलं आहे, सगळं डन, सगळं बसले आहेत. आणि आता मी निघतो. ओमकार भाई आलेला आहे. ओमकार भाई, हाय भाई. हाय भाई आपल्या तयारी चालू आहे. हा, फ्युचर इंडियन आर्मी. तर तुम्ही बघा भाई मेहनत पण करतोय, तसं बघता तुम्ही. मेहनत तर चालूच आहे ना आपली तर चालूच आहे मेहनत. भाई लाईक शेअर अँड कमेंट आपल्या. तर मग भाई टोको काय टोको महाकाल की असंच मेहनत कर सगळं सक्सेस होईल. बाकी आपले सगळे मंडळी तर आहेच. येस, मंडळी रेडी. चलो देवाचं नाव घेऊन गणपती बाप्पा मोरया. नावानं चाल बोला रे. चला. आज सौंदर्य आहे ना, हेच सगळं बघायला आपल्याला मुंबईला नाही भेटत. अजून एक आपला एक मित्र जोडलेला आहे, त्याला आपण बघूया. हाय क्यूटी, हाय क्यूटी. थांब नाही वाईट आहे, वाईट आहे. करायचं नाही वाईट आहे, असं नाही करायचं. वाईट आहे. नाही अरे असं नाही करायचं. तू नको जास्त. याचं नाव काय? टायसन. हा टायसन आहे. टायसन टायसन. आज फ्रेंडशिप डे आहे ना, तर तो मैत्री करायला तो हे उत्सुक झाला. टायसन बस खाली बस. क्यूट आहे ना एकदम. अरे याचा मी लहानपणीचा फोटो दाखवतो, एवढं भारी ना. माझ्या दोघांचा व्हिडिओ आहे. काय दिसायचं, टायसन आणि जॅक्सन दोघांचा व्हिडिओ आहे. मसाज दिला. तुला केलं तरी तुला पण आवडेल. ते तर आहे, पण ते बस खाली. त्याचा दादाचा बर्थडे पण आहे. आता आम्ही केक कापणार आहे आणि मग तिकडून आठवड्याचा सरपंच. हा बाय सरपंच मावशीचं जे गाव आहे ते. हा काय आठवडे नाठावडे. दुसरा मुलगा होता ना आराध्य, आणि दुसरा मुलगा होता ना. हा काय त्यांचा मुलगा आहे तो. ते लोक पण जो आहे तो मस्त बनवलं आहे. ह्यांचं रोशनचं ॲक्च्युली वरती मॅरेज हॉल आहे आणि खाली त्याच्या
दादाचं हे आहे, बार सेक्शन आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम डिसेंट आणि मस्त आहे. बापू दादा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बापू, हॅपी बर्थडे टू यू. रोशनचं हे हॉल आहे, मॅरेज हॉल आहे, हे त्यांनी बांधलं आहे. आणि तिकडे पण मला वाटतं जागा घेतलेली आहे रोशनच्या वडिलांनी. आणि असं सगळं काय केलं म्हणजे गावाची लोक कुठे बाहेर न जाता तिकडे जवळ पडेल त्यांना. आणि बाहेर एवढा मोठा असा एरिया आहे, तिकडे सगळं लग्न वगैरे होणार, काय फंक्शन्स होणार, काय इव्हेंट्स होणार, हे सगळं. तर काही आता आम्ही इथे नाश्त्यासाठी थांबलो आहे. ऑन द वे इकडे असं हा नाश्ता वगैरे इथे मिळणार. थोडासा ब्रेक, मग त्यानंतर परत इथून कोल्हापूर ऑन द वे. काय भाई बसायचं आहे? ती बसणार आहे ना, ती नाश्ता केला असेल, आपण नाश्ता पण नाही. करूया गावरण. काय भाई आकाश काय बोलतोस? आता ब्रेक नंतर आता सुसाट कोल्हापूर गाठायचं आहे आपल्याला. कोल्हापूर गाठणार. आणि भाई 2:30 ते 3 पर्यंत आपल्याला कोल्हापूर गाठायचं आहे. कोल्हापूरमध्ये थोडंसं काम आहे, ते आटपून डायरेक्ट मुंबई नॉन स्टॉप. अरे थांब नाही, कोण आहे माहिती आहे का? कोण आहे माहिती आहे का? राणी लक्ष्मीबाई. हे वाईप मारला. हे पूर्ण जवळ घेणार 4 किलोमीटर लेफ्टला जायचं आपल्याला. हे सौंदर्य आहे कोल्हापूरचं. तर गाईस येस, कोल्हापूरच्या आत आता आम्ही पोहोचलो आहे. आणि डेस्टिनेशनला पोहोचायला फक्त 1 मिनिट आहे. आणि रोशन फ्लश करतोय. तुम्हाला काय आता रोशनचं तोंड बघा, फक्त हसतोय. मग गालातला गालात और ये दूरी तेरा मिलना जरूरी, दिल मेरा धक धक डोले. स्पॉन्सर जरा महत्वाचं काम आहे. शाहू पॅलेसला निघालो आम्ही. तर काय आता आम्ही इथून ऑटो केलेली आणि शाहू पॅलेसला निघालो आहे कोल्हापूरमध्ये. हे बघा ना कसं बसलाय. हे आम्ही सगळे कोंबून बसलो आहे. बघितलं काका तर आहेच आपले, एकदम हिरो आहेत. एकदम हिरो आहे. हे बघा अशा प्रकारे खालती कुठे घेतोय? हा. तर मग आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने शाहू पॅलेसला चाललोय. काय दावडे काय बोलतो तू? आपण जाऊ पहिला नंतर बोलू तिकडे आपण. हा तिकडे थोडं हे काय दृश्य बघूया, कारण की कधी बघितलं ना. लस्सी मी पण नाही बघितलं म्हणून आलो तर काय टाइमपास झाला. आलं तर काहीतरी एक्सप्लोर करायचं ना भाई, कशाला उगाच. स्टेशनला तर भयानक असतं. आपल्या इथे लहान लहान मुलं तर अशी त्रास. तर आता आम्ही शाहू पॅलेसच्या इथे एंट्रन्सवर आहे आणि तिकीट वगैरे लागतं आत जायला, प्रवेश घ्यायला. आणि असं काय एंट्रन्स आहे. बघू शकता. आणि इकडून पुढे चालतही जाऊ शकतो आपण. आणि
ऑटोज पण जातात, ऑटोज व्हॅन वगैरे जातात थोडपर्यंत. सगळे बाबा आपल्याला सोडणार आहे. बघू आता काय दाबाडे. बोल की काय काय करू. सरक पुढे तू, हे बोललो मी तुला. काढलं का तिकीट? किती 40 ला का तिकीट? कितीला तिकीट आहे आकाश? 40 रुपये हे बाई दाखव. हे बघा. असं काय तिकीटची स्लिप आहे. हे दाखव ना, व्ह्यू दाखव ना, घाट छोटा घाट. असं काय तिकीट DY पाटील रोड तिथून इकडं किती आहे ना? 4 किलोमीटर आहे. DY पाटील मॉल पासून हे 4 किलोमीटरचं अंतर आहे. आणि हे काय असं आहे. कुठं तरी बघू जाऊ दे. शाहू पॅलेस ब्युटी ऑफ शाहू पॅलेस. मस्त आहे ना आकाश? एकदम मस्त. ॲक्च्युली निसर्गरम्य. छान वाटतं एकदम. तिकडे तिकडे हां सांगितलं ना ते सगळं. एकदम सुंदर असं आहे, तुम्ही बघू शकता याच्यात. आणि आतमध्ये त्यांचे काय वेपन्स वगैरे ना, हा तलवारी, राईट. ढाल, जे काय आहे ते सगळं बघायला भेटणार. आता माहीत ना, आता चिलखत. सिक्युरिटी गार्ड्स वगैरे आहेत. जर शूट करायला दिलं तर सगळं शूट करू आपण आणि तुम्हाला दाखवू. बाकी तसं तर सुंदर आहे एकदम मस्त. तेव्हा भारी आहे ना? मस्ती. रॅम्बो कोणाचं नाव रॅम्बो आहे? मस्त होता तो. त्याचं ते कट पण तेलो आणि असं केलंय ना, जर्मन ब्रीड आहे ती कुठली तरी. काय बोलतो. डॉटमंड आय गेस ती डॉटमंड बोलला. हे पण झालं यार केसांचा. लागली यार. अवतार. पाऊस बी झालाय ना, पाऊस येतोय. दाबाडे तू काय बोलशील केसांच्या बद्दल? हा काय नाही. आपला. अरे कुठे तू? अरे काय इथं किती time लागणार भाई? ब्लॉग चालू आहे रे. त्याला काय ते कंटेंट दे तू. हा अरे किती टाइम लागणार भाई? हा कॉन्टेंट नाही रे, कंटेंट. कंटेंट काय कॉन्टेंट? तुला कॉन्टेंट बनवतील आता. बनवतील आता तुला बनवायचं आहे. 3 तास झाले तू गेलायस. हा 3 तास झाले भाई. 2 मिनिटात पोचशील. हा तो ऍक्टिंग करतोय. तो ते ऍक्टिंग त्याची माहिती आहे ना तुला. ते ऍक्टिंग कर. हा का महालक्ष्मी जाऊन या. आपण आलो इथं. अरे आम्ही कुठे आलोय माहितीये का? आम्ही शाहू शाहू पॅलेसला पॅलेसला आलोय आम्ही भाई. शाहू पॅलेसला आलो. हे चुकीचं आहे भाई. हे चुकीचं आहे. सांगितलं असेल ना आकाशने फोन सांगितलं. आकाशने केलेला मला आत्ता बोलला. आकाश मी वॉशरूमला गेलो. छत्री नाही आमच्याकडे काय नाही. हा माणूस आम्हाला सोडून गेला. आम्हाला तू सोडून गेला. ते ब्लॉग वर सगळं येतंय आता. सोडून गेला आम्हाला यार तू यार. हे चुकीचं आहे. छत्री पण नाही, भिजतोय आम्ही यार बिचारे. तर तुम्हाला आता आपले ऋषिकेश धनवडे दाखवणार आहेत.
नाव काय रे? दाभाडे. सूरज दाभाडे यांची वॉकिंग स्टाईल. चालतच नाही. चालत नाही म्हणत. हा? चल, चल. तर आता आम्ही महालक्ष्मीला चालत चाललोय. इथून 1 किलोमीटर थोडा डिस्टन्स आहे. 1 किलोमीटरचा 1.5 किलोमीटर आहे. दीड किलोमीटरचा ट्रेन डिस्टन्स दिली आहे. बोल ना आम्हाला. आता तर काय टुल्ली दिली तर दिली, आता काय करणार अरे आपण? पण कशी कशी टुली दिली तुला अरे मित्रांनी? आता काय बोलतो आपण? काय बोलतो आकाश? तुला काय पलावामधून सांगणार? घेऊन आला आणि इथं बघू कोल्हापूरमध्ये आता. सोडून दिला. काय करणार, शेवटी मित्र एक करावं लागतं. हा. मित्र करावा लागतं. आता काय आमच्याशिवाय तरी कोण आहे त्याचं. हा. तो डायरेक्ट आम्हाला तिकडे महालक्ष्मीला भेटणार आहे. तर आम्ही असं तोपर्यंत वाट बघू वॉकिंग. हे बघ, हे बघ, हे शुभम आहे त्या मशीनचं दूध निघतं ना. वी आर ऑन आवर डेस्टिनेशन. आता आम्ही महालक्ष्मी मंदिरजवळ पोचलो आहे. तर एवढं चालल्यानंतर मंदिरजवळ आलो तर खूप बरं वाटतं आहे. फ्रेश फील होतं आहे. थोडं आम्ही मुरगुडल्यासारखं होतो, थकलेलो होतो. पण आता जर पोचलो मंदिराकडे बघतो आहे, दिसतं आहे आम्हाला, तर आनंद व्यक्त होतो. एकदम मन एकदम फ्रेश वाटतं. हे बघा, जवळजवळ आपण किती 2.5 किलोमीटर 2.5 किलोमीटर आम्ही वॉकिंग डिस्टन्सवरून आलेलो आहे चालत एकदम. आणि तुम्ही हे बघा, दृश्य बघा. दाभाडे साईड आलो लवकर. काय दृश्य आहे तिकडचे. आणि कुठल्या साईडला मंदिर आहे? मंदिर तिकडे आहे काय? इकडे समोर इकडे मंदिर आहे. समोर ना? मागाशी ते 2 व्हीलर ट्रिपची जवळ ते पण मंदिर वगैरे जागर आलं तर एकदम गार शांत वाटायला वाटतं. हा, गार नाही रे, म्हणजे मनाची शांती असं बोलू शकतोस तू ना. एकदम प्रसन्न, मनाची शांती, प्रसन्न. वातावरणच प्रसन्न आहे. एव्हरीवन शुड व्हिजिट. ते तर आहे. मंदिर म्हटल्यावरती एकदा तर नक्की यायलाच पाहिजे, फॅमिली वगैरे सगळ्यांनी. ते सौंदर्य सॉरी. अरे हा, तू काय म्हणत होता? अरे हा बोलतो आपण खूप काय मिस केलं बोलतो. अच्छा. आणि मला एक दृश्य दाखवलं त्यांनी. मी बोला तू किती काय मिस केलं तुला माहिती आहे का? हा, आम्ही कुठे कुठे गेलो, आपला याला काय सूरज माहिती आहे? कुठे? याचं तोंड दाखवायचं. याचं तोंड दाखव ना. हा. हसतोय बघ ना कसं निर्लज. अरे आम्ही काय मजा केली, आम्ही काय गेली ना तू. ह्याला काय माहिती. असे म्हणजे तू बघ, तू ब्लॉग मध्ये बघ. मी तुला फॉग दाखवलं. फॉग तू फॉगच दाखव. हॅलो गाईज, आता आम्ही जात आहे घरी आणि सगळे फुगलेले आहेत. हाय की काय बोलणार आता. हाय की हाय की आणि हाय की सगळे नाराज झालेले आहेत. आणखी काय नाराज झाले सांग ना. हे दिसत नाही वे लाईट याच्यामध्ये. सगळं दिसेल, तू अरे सांग. कुठे दिसतंय? तू बोल तरी. नाराज का झालेले आहेत? अर्धा तास बोलून 1 तास घालवलं त्यामुळे. आई जावाडा कधी याच्यात पण खोटं बोलतोय. ती फुगाफुगी झालेली आहे. जरा जेवतील वगैरे तेव्हा जरा बरे होतील. जाता तुला. आता जेवल्यानंतरचा एपिसोड मी तुम्हाला दाखवेन. तोपर्यंत बाय. हे बघ इथे बघ, इथे दाखवत तिथं कॅमेरा. हे काही केल्याने काही नाही होणार आहे. याची आता गाड मारणार आम्ही. सगळे फुगलेले आहेत लोक. काय मित्राचं कुठेतरी चांगलं होतं असेल तर काय प्रॉब्लेम? तर गाईज जसं तुम्ही बघू शकता आत्ता 5 वाजले सकाळचे. आणि आम्ही आता जस्ट म्हणजे कल्याणशील रोड एंट्री केली. आता आम्ही 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहे. आता आपण पोचलो ना
झोप असेल सगळ्यांच्या तोंडावाल्याचं. बघा रोशन काय बोलतोस, कसं होतं ट्रिप? अरे भन्नाट भन्नाट. नंतर त्रास दिले या लोकांनी मला, पण ठीक आहे. आकाश सर मेंटली टॉर्चर टॉर्चर तर आम्ही झालोय बे. मेंटली टॉर्चर केलंय मला या लोकांनी मला. त्यांना नंतर बघतो मी. तर मग ते असं काय आमचा ट्रिपची एंड होती आणि चांगली एंड होती. मस्त वाटलं, बरं वाटलं. बाकीचे दोघे कुठे गेले? बाकीचे दोघे आम्ही त्यांना ड्रॉप केले आहे. मध्येच रस्त्यामध्ये सोडून दिले त्यांना. तर मग भाई काय बोलणार, काय नाही रे, आता झोपणार, उद्या बोलणार. तेच आता सकाळचे 5 वाजले, आम्ही आम्ही झोपलो, टायर्ड आहोत. तर जाऊन झोपा काढू आणि नंतर मग दुपारपर्यंत उठू. काय मग असेल आमचं शेड्यूल ते चालू राहील. तुम्ही चालू ठेवा, स्टे ट्यून. ग्रुप पोहोचवलं. हां ते तर बरं आहे भाई, कुठे काय अडथळा नाही आला. आम्ही सगळे सेफ पोचलो. पाऊस पण होता पोहोचवलं. पण व्यवस्थित बरं झालं. सगळं ट्रिप मस्त झालं. आणि तुम्ही ट्यून राहा, कारण की ह्याच्या पुढे पुढचे व्हिडिओज येणार आहेत. काय काय नवीन नवीन गोष्टी येणार आहेत. तर तुम्ही स्टे ट्यून. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू. कमेंट पण करा. आणि काय गोष्ट मिसिंग असेल, काय गोष्ट दुसरी चुकीची असेल, असं सुरुवात तर तुम्ही करा, नक्की करा. ओके. तुमचं सजेशन